आपण 5 मार्चसाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस करणार आहे. जर का निफ्टीमध्ये बघितलं तर वन डे कॅन्डल काय झाली, अनडिसिजन कॅन्डल झालेली. आणि आपण अनडिसिजन कॅन्डलला ट्रेड कधी घेतो, ज्यावेळेस अनडिसिजन कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक होईल त्या टायमाला आपण ट्रेड घेतो. अनडिसिजन कॅन्डलच्या जर मार्केट ओपन झालं आणि ती मध्येच जर मार्केट राहत असेल तर तिथं आपण ट्रेड इग्नोर करतो. का तर तिथं बायर आणि सेलर जवळ जवळ आलेले असतात. जर का तिथं आपण ट्रेड करायला प्रयत्न केला तर आपले एसएल हिट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. मग आपण ट्रेड कधी करणार आहेत, ज्या टायमाला कॅन्डलचा आजची जी अनडिसिजन कॅन्डल आहे, अनडिसिजन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल त्या टायमाला काय होईल, सेलरचे स्टॉप लॉस हिट होतील. सगळे सेलरचे स्टॉप लॉस जवळपास त्या कॅन्डलच्या हायच्या वर असतील. तर त्या टायमाला आपण एंट्री घेऊ. आज जर का अनडिसिजन कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर आपण तिथं डाऊन साईडचा ट्रेड घेणार, कारण की तिथं बाहेरचे सगळे एसएल असतील तिथं. तर निफ्टीसाठी उद्याच्याला आपल्याला हे झोन राहतील, रेजिस्टन्स झोन 22,438 ते 22,455 हा आपला काय राहील, रेजिस्टन्स झोन राहील. आपल्याला इथून रिव्हर्सल कॅन्डल बघायचे नाही. ह्याच्यावर जर उद्याच्याला ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या झोनमध्ये आपल्याला रिव्हर्सल कॅन्डल बघायच्या नाहीत. आपल्याला काय करायच्यात, ह्या झोनच्या वर, ह्या रेजिस्टन्स झोनच्या वर आपल्याला बुलिश कॅन्डल पाहिजे. इथून बुलिश कॅन्डल भेटली आपल्याला ह्या रेजिस्टन्स झोनच्या वर तर आपण अपसाईडचे ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. जर का आपल्याला ह्या सपोर्ट झोनच्या खाली जर एखादी बिरिश कॅन्डल दिसली तर आपण डाऊन साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार खालच्या साईडला. उद्याच्याला आपण हे रिव्हर्सल झोन आहेत ना, ह्याचा यूज नाही करणार, कारण का तर आपले एसएल हिट होण्याचे चान्सेस वाढतील. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये जर वन डे मध्ये जर बघितलं तर एक अनडिसिजन कॅन्डल आहे. बँक निफ्टीमध्ये बी वन डे मध्ये अनडिसिजन कॅन्डल आहे. इथला जो गॅप होता, ही गॅप डाऊन होता, ते इथं ज्यावेळेस मार्केट गॅप डाऊन झालं तर 17 जानेवारीला, तर तिथला आता हा गॅप भरायला मार्केट अपसाईडला मोमेंटम करण्याचे चान्सेस आहेत. मग आपण डोळे झाकून ट्रेड घेणार आहेत का, नाहीत. तर इथं बी आपल्याला अनडिसिजन कॅन्डल झालेली आहे आणि आपण इथं ट्रेड कसा एक्झिक्यूट करणार आहे, जसं निफ्टीमध्ये ठरल्याप्रमाणे हा आपला सपोर्ट झोन राहील बँक निफ्टीचा, हा रेजिस्टन्स झोन राहील बँक निफ्टीचा 47,590 ते 47,646. ह्याच्यावर आपल्याला जर बुलिश कॅन्डल दिसली तर आपण अपसाईडचा ट्रेड घेणार आहेत, जो की 48,000 पर्यंतचा आपला तो ट्रेड असेल, कारण की हा गॅप आहे, हा गॅप फुलफिल केला जाईल. जर का हा रेजिस्टन्स हे सपोर्ट जर ब्रेक झाला, आपला सपोर्ट झोन कोणता आहे, 47,194 ते 47,270. हा जर ह्याच्या खाली जर 5 मिनिटाची कॅन्डल बेरिश बनली तर आपण एक बेरिश साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. फिन निफ्टीमध्ये मी बघितलं ते अनडिसिजन कॅन्डल आहे. आपलं तिथं सुद्धा आपलं ट्रेड काय राहणार आहे, अनडिसिजन कॅन्डलला आजचा डे हाय ब्रेक झाला पाहिजे किंवा डे लो ब्रेक झाला पाहिजे. तर आपल्याला उद्याच्याला हा रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे 20,987 ते 21,015च्या वर. आपल्याला ह्या झोनच्या वर आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसली पाहिजे तर आपण अपसाईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार फिन निफ्टीमध्ये. आणि डाऊन साईडचा ट्रेड कधी एक्झिक्यूट करणार, जर का हा आपला जो सपोर्ट झोन आहे 20,807 ते 20,841 ह्याच्या खाली जर एखादी आपल्याला बिरिश कॅन्डल दिसली ह्या झोनच्या खाली तर आपण डाऊन साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार. ओके.